पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा। नाव आहे अजराजा, पत्नी आहे इंदुमती। अजराजा इंदुमती अयोध्येचे राजा आहे, अयोध्येची राणी आहे। अयोध्या मनूने निर्माण केलेली नगरी आहे, अयोध्या मनुनिर्मित नगरी। स्त्रिया पतिव्रता पुरुष ही धार्मिक। अयोध्येमध्ये पतिव्रता स्त्रिया आहेत, पुरुष धार्मिक आहेत। पुत्र निपजती रघुकुल दीपक, रघुकुळाचं नाव उज्ज्वल करणारी पोटी पुत्र संतती जन्माला येत होती। पण दुःख ते होतं, अयोध्या नगरीमध्ये सुखाला पारावार नव्हतं, दुःखाचा लवलेश अयोध्या नगरीमध्ये नव्हता। चौकात चौकात मंदिरं होती, चौकात चौकात मंदिरामध्ये मृदुंग वाजत होता, चौकात चौकामध्ये मृदुंग वाजत होता। मंदिरामध्ये विण्याच्या तारा छेडल्या जात होत्या, भगवंताचं नामस्मरण रात्रंदिवस चालत होतं। त्या अयोध्या नगरीचा राजा अजराजा, अजराजा पत्नी इंदुमती, पण पोटी पुत्र संतती नाही, पोटी पुत्र संतती नाही। पुत्र संतती व्हावी म्हणून अनेक प्रयास केले, अनेक सायास केले, अनेक दान धर्म नवस केले, पण पोटी पुत्र जन्माला येत नाही, पोटी पुत्र संतती होत नाही। हळूहळू हळूहळू डोक्याचे कानाजवळील केस पांढरे झाले। सर्वात आधी कानाजवळचे केस पांढरे होतात, समजायचं म्हातारपणाकडे आपण निघालो, वाटचाल म्हातारपणाकडे झाली। कानाजवळचे केस पांढरे झाले, पांढरे झाले आणि आज राजानं विचार केला, आता आपण म्हातारे होत चाललो, आता आपण वृद्ध तत्वाकडे चाललेलो आहे। आता या राज्याला वाली नाही, हे राज्य, या राज्याला कुणीतरी वाली पाहिजे। पण भगवंताच्या मनामध्ये दिसत नाही, अनेक नवस सायास करून पोटी पुत्र संतती होत नाही। मग त्यानं दान धर्म चालू केला, दान धर्म करायचा। हत्तीच्या सोंडेमध्ये माळ द्यायची, हत्ती ज्याच्या गळ्यामध्ये माळ घालील त्याला राज्य सिंहासनावरती बसून राज्य अभिषेक करायचा आणि आपण वानप्रस्थ आश्रम स्वीकारायचा। म्हणून आज राजाची घालमेल चालू झाली, आज राजानं दान धर्म चालू केलं आणि दान धर्म चालू करत असताना अनेक जणांनी दान स्वीकारलं। पण एक ब्राह्मण आला, एक भिक्षुकी ब्राह्मण दारामध्ये आला, हाक मारली, अजराजा बाहेर गेला। ब्राह्मणाला दान देण्यासाठी उंजळभर सोन्याच्या मोहरा आणल्या आणि ब्राह्मणाच्या झोळीमध्ये टाकणार। ब्राह्मणानं सांगितलं, नाही, मी फुकटचं दान स्वीकारत नाही, मी फुकट काहीही स्वीकारत नाही। मग त्यानं सांगितलं, मग आला कशाला? त्यानं सांगितलं, फुकट स्वीकारत नाही, दान स्वीकारायला आलो, पण फुकट स्वीकारणार नाही, मी तुझं भविष्य सांगतो। पंचांग काढलं आणि पंचांगामध्ये भविष्य सांगितलं, पंचांगामध्ये पाहिलं आणि सांगितलं, आज राजा लवकरच तुझ्या पोटी पुत्र संतती जन्माला येणार आहे, पण त्यासाठी तुझं थोडं पुण्य कमी आहे। राजाला आनंद झाला, पण पुत्र संतती जन्माला येण्यासाठी थोडस पुण्य कमी आहे आणि ते पुण्य तुला दान करून कमवावं लागेल। त्यानं सांगितलं, बऱ्याच दिवसाचं दान चालू आहे। त्या ब्राह्मणानं सांगितलं, या दानाचा फायदा नाही, या दानाचा फायदा नाही। मग हे दान, या दानावरती, या संपत्तीवरती, या धनावरती तुझा अधिकार नाही, तू राजा आहेस, पण हे धन प्रजेचं आहे, हे धन प्रजेचं आहे, या धनावरती राजा म्हणून तुझा अधिकार आहे, पण सत्ता मात्र तुझी नाही। त्यानं सांगितलं, मग तुला दानच द्यायचं असेल तर एक कर, तुला स्वकष्टाची कमाई दान करावी लागेल। राजानं विचार केला, स्वकष्टाची कमाई, स्वकष्टाची कमाई काय असते, काय असते? राजाला प्रश्न पडला। सूत्र असं आहे, धन संपत्ती हे प्रारब्धानं मिळत असतं, संपत्ती पैसा हे प्रारब्धानं मिळतं महाराज। हे तो
स्तोत्र नीट ऐकून घ्या. अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. प्रारब्धात असेल तर अन्न मिळतंय, प्रारब्धात असेल तर धन मिळतंय, प्रारब्धामध्ये असेल तर मान मिळतो, प्रारब्धामध्ये असेल तर हे मिळतंय, प्रारब्धामध्ये नसेल तर मिळत नाही. प्रारब्धानं मिळतंय पण टिकत नाही. टिकण्यासाठी आशीर्वादाची गरज आहे. हे टिकण्यासाठी आशीर्वादाची गरज आहे आणि ते आशीर्वाद आमचे पित्र आम्हाला देतात. म्हणून म्हणे मित्र आशीर्वाद दे, कल्याण इच्छितो वारे कुळा, कल्याण इच्छितो वारे कुळा, कल्याण इच्छितो वारे कुळा. म्हणे मित्र आशीर्वाद दे, कल्याण इच्छितो वारे कुळा, कल्याण तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. प्रारब्धानं धन मिळतंय पण आशीर्वादानं ते टिकतंय आणि ते आशीर्वाद पितरांचे मिळतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देण्यासाठी तर स्वकष्टाची कमाई दान कर. आणि सूत्र असं आहे, स्वकष्टाची कमाई दान करता येते, वडिलोपार्जित संपत्ती दान करता येत नाही. स्वकष्टाची कमाई दान करता येते. ती दान करण्यामध्ये आनंद जेवढा मिळतो तेवढा बाप कमाईमध्ये आनंद मिळत नाही. सांगितलं ठीक आहे, तुला दान करायचं, स्वकष्टाची कमाई दान कर. राजानं दान धर्म बंद केला आणि राजानं विचार केला की स्वकष्टाची कमाई काय आहे. राजाला प्रश्न पडला, माझी स्वकष्टाची कमाई काय आहे, काय आहे स्वकष्टाची कमाई. म्हणून राजा अष्टप्रधान, सेनापती, मंत्री, महामंत्री सर्वांना बोलवलं. सर्वांना विचारलं स्वकष्टाची कमाई काय आहे. प्रश्न अनुत्तरित राहिला, कुणाकडे उत्तर नाही. राजानं दान बंद केलं. संध्याकाळ झाली, राणीला विचारलं, तिनंही उत्तर दिलं नाही. राजानं वेश बदलला. राजानं वेश बदलला आणि अयोध्येमध्ये फिरू लागला. अंधार पडलेला होता, रात्र झालेली होती. त्या रात्रीमध्ये आज राजा त्या अयोध्येमध्ये फिरत होता, फेरफटका मारत होता. अयोध्या सुखाचा श्वास घेऊन झोपलेली होती, सुखाचा क्षण अनुभवत होती, सर्व आनंदानं झोपी गेलेली होती. पण त्या चौकामध्ये, अयोध्येच्या चौकामध्ये एक लोहार रात्री 2 वाजता लोखंड झोडण्याचं काम करत होता. राजानं विचार केला, अरे सर्व प्रजा सुखानं झोपली पण एक लोहार जागा आहे, तो रात्री 2 वाजता काम करतो, याचा अर्थ त्याच्या जीवनामध्ये दुःख आहे. त्याला कळवळा आला आणि राजा त्याला म्हणतात महाराज. राजा नावाची व्याख्या चंद्रकांत नावाच्या ग्रंथामध्ये आली. राजा तरुण असावा, राजा गर्भ श्रीमंत असावा, राजाच्या अंगी गोरगरिबाबद्दल दया असावी, आस्था असावी, सहानुभूतीची भावना असावी, राजा देण्यासाठी उदार असावा, राजाच्या अंगी स्वतंत्रता असावी आणि राजा नम्र असावा, त्याला राजा म्हणतात. राजानं विचार केला, अरे हा रात्री 2 वाजता लोखंड झोडण्याचं काम एकटा करतोय, याचा अर्थ याच्या जीवनामध्ये दुःख आहे. राजा त्या लोहाराजवळ गेला आणि त्या लोहाराला विचारलं, ए लोहार दादा, अरे रात्रीच्या 2 वाजलेल्या आहेत, 2 वाजता एकटा काम करतो का रे, तुला मदत करणार कोणी नाही का. त्यानं सांगितलं, पत्नी होती दमली झोपली, मुलं होती दमली झोपली, पण मी बाप आहे, बापाला झोपता येत नाही, बापाला कुटुंबासाठी जागावं लागतं, त्याला बाप म्हणतात महाराज. त्याला रात्रीचा दिवस करावा लागतोय, रक्ताचं पाणी करावं लागतंय, हाडाची काढं करावी लागतात, कुटुंबातल्या प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा त्याला पूर्ण कराव्या लागतात, त्याला बाप म्हणतात महाराज. ज्याला स्वतःच्या आकांक्षांना मुरड घालावी लागते आणि कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आयुष्य खर्चावं लागतं, त्याला बाप म्हणतात. त्यानं सांगितलं, बाप आहे मी बाप, कुटुंब सुखानं झोपावं म्हणून मला जागावंच लागेल आणि काम करावंच लागेल. विचारलं, अरे पण एवढी अडचण. त्यानं सांगितलं, आहे म्हणून तर काम करतो. अरे मग मी तुला मदत करू लागू का. राजानं विचार केला, मी याला मोहरा देऊ शकतो,
मी याला दान देऊ शकतो, पण आधी ब्राह्मणानं काढलेला चिमटा लक्षामध्ये आला. दान द्यायचं असेल तर स्वकष्टाची कमाई दान द्यायची. मग राजाने विचार केला, देण्यासारखं माझ्याकडे आता काही नाही, मी वेश बदललेला आहे, पण एक करू शकतो, मी याला मदत करू शकतो, याचं दुःख हलकं करण्याचं काम करू शकतो. राजानं सांगितलं, मदत करू लागू का? यानं सांगितलं, हो चालेल, करू लाग मदत मला, पण तुला भाता ओढता येतो? यानं सांगितलं, ओढला नाही. राजानं सांगितलं, ओढला नाही, पण सांगाल तसा ओढेल. तुला घन मारता येतो का? यानं सांगितलं, अजून कधी मारला नाही, पण तुम्ही सांगाल तसा मारेल. राजानं सांगितल्यानंतर त्या लोहारानं विचार केला, घन मारू अथवा न मारू, भाता ओढो अथवा न ओढो, पण रात्र जागण्यासाठी हा मला सहकारी होईल, हा मला मदतगार होईल, हा मला जोडीदार होईल, आणि रात्रभर मी काम करेल. म्हणून लोहारानं राजाला हुकार दिला, कर मदत. राजा मदत करण्यासाठी लोहाराबरोबर थांबला. राजानं रात्रभर भाता उडला, रात्रभर घन मारला, लोखंडाच्या वस्तू तयार होत गेल्या. पहाटे 5 वाजल्या आणि राजानं विचार केला, रात्रभर या लोहारानं त्या चिमणीच्या मिनमिनत्या प्रकाशामध्ये मला ओळखलं नाही, पण सकाळ झाली, सूर्य उगवला, आणि जर यानं मला ओळखलं, मी राजा आहे, मी फक्त वेश बदललाय, स्वरूप नाही बदललं, मी फक्त वेश बदललाय. यानं जर ओळखलं तर याच्या जीवनामध्ये दुःख येईल, आणि राजाकडून काम करून घेतलं म्हणून याच्या अंतःकरणामध्ये वाईट वाटेल, ठेच पोहोचेल. राजानं 5 वाजता त्या लोहाराला हात जोडले आणि सांगितलं, ये लोहार दादा, लांबचा प्रवास आहे, मी निघतो. लोहारानंही होकार दिला. लोहारानं त्याचे उपकार मानले आणि राजा 10-20 पावलं आज राजा गेले. या लोहारानं विचार केला, रात्रभर यानं लोखंडाच्या वस्तू मला बनवू लागला, या मी उद्या बाजारामध्ये नेऊन विकणार आहे, याचे मला मूल्य भेटणार आहे, याचं धन मला मिळणार आहे, त्या धनानं माझं कुटुंब जागणार आहे, हे कुटुंब चालणार आहे. पण रात्रभर हा मला मदत करू लागला, या मिळणाऱ्या धनामध्ये याचा देखील थोडा वाटा आहे, याचा देखील थोडा सहभाग आहे. म्हणून त्यानं राजाला हाक मारली, ए दादा. 10-20 पावलं गेलेला आज राजा जागेवरती थांबला आणि आज राजानं विचारलं, जी बोला. यानं सांगितलं, अरे थांब. राजा जागेवरती थांबला. लोहार पळत गेला आणि लोहारानं राजाला सांगितलं, हे महाराज, ए राजा. ओळखलं नव्हतं त्यानं. ए दादा, अरे रात्रभर तू मला या लोखंडाच्या वस्तू बनवायला मदत केली ना, याचे मला उद्या पैसे मिळतील, पण तू कष्ट केले, या कष्टाचा मोबदला तुला मिळायला पाहिजे. खिशामध्ये हात घातला, कमी प्रतीची एक त्या काळामध्ये चालणारी मोहर त्या लोहारानं खिशातून काढली आणि राजाच्या हातामध्ये दिली आणि राजाला सांगितलं, ए दादा, अरे मला उद्या संपत्ती मिळेल न मिळेल ते ठीक आहे, पण तुझा जो वाटा आहे तू आज घेऊन जा, ही घे तुझ्या स्वकष्टाची कमाई. राजाला ज्या प्रश्नाचं उत्तर दुपारपासून मिळत नव्हतं त्या प्रश्नाचं उत्तरही मिळालं आणि स्वकष्टाची कमाईही मिळाली. राजानं ती मोहर पाहिली, इतका आनंद झाला. राज्य सिंहासन होतं महाराज राजाकडे, धन राज्यामध्ये इतकं होतं, पण त्या धनाची जेवढी किंमत वाटली नाही त्यापेक्षा स्वतःच्या कष्टानं मिळवलेल्या संपत्तीची किंमत वाटली. म्हणून शास्त्र असं आहे, धन देखील मिळवताना असं मिळवावं, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात.
शास्त्र असं आहे, धन मिळवावं पण मिळवलेलं धन उत्तम मार्गाने कमवलेलं असावं. जोडून या धन उत्तम व्यवहार मग त्याचा आनंद जीवनामध्ये वाटतो. आज राजाकडे संपत्ती असून त्याचा आनंद जेवढा वाटला नाही, त्याच्यापेक्षा जास्त आनंद ती कमी प्रतीची स्वकष्टाची मोहर मिळाली त्याचा झाला. आनंदानं राजा आपल्या महालामध्ये आला. आपली पत्नी इंदुमतीला ती सोन्याची भेटलेली कमी प्रतीची मोहर दाखवली आणि सांगितलं, ए इंदुमती, कालपासून ज्या प्रश्नाचा शोध घेत होतो, ज्याचं उत्तर सापडवत होतो, ज्याचं उत्तर मिळवण्यासाठी कालपासून घर सोडलं, त्या प्रश्नाचं उत्तरच नाही तर ती वस्तू देखील मिळाली. त्याने विचारलं, काय मिळालं? राजानं सांगितलं, स्वकष्टाची कमाई मिळाली. काय मिळाली? म्हणून राजानं खिशामध्ये हात घातला आणि ती कमी प्रतीची मिळालेली मोहर राणीला दाखवली. राणीनं विचारलं, या मोहरीचं करणार काय? आज राजानं सांगितलं, ज्या ब्राह्मणानं मला पुत्र प्राप्ती होईल म्हणून पंचांग सांगितलं आणि ज्याला ओंजळभर सोन्याच्या मोहरा देऊन त्यानं स्वीकार केला नाही, ज्यानं स्वकष्टाची कमाई दान मागितली, त्या ब्राह्मणाला ही स्वकष्टाची कमाई दान देणार. राजानं स्नानाधिक कर्म केले, पत्नीला बरोबर घेतलं. हत्ती घोडा पालखी मेना बरोबर काही नाही, अष्टप्रधान सेनापती मंत्री काही नाही. राजा आज आणि त्याची पत्नी इंदुमती पायी पायी त्या ब्राह्मणाच्या दारामध्ये गेली. हाक मारली, ओ काका. काका घरामध्ये नव्हते. काकू बाहेर आल्या. राजाला आणि राणीला पाहिलं, हात जोडले आणि विचारलं, महाराज, काका घरामध्ये नाहीत. काका पूजेसाठी गेले, पण येण्याचं कारण? राजानं सांगितलं, काल काका आले होते पण त्यांनी दान स्वीकारलं नाही, काकांना दान देण्यासाठी आलेलो आहे. हिच्या मनामध्ये प्रश्न पडला, राजा आणि राणी दान देण्यासाठी आले, किती देतील, काय देतील, अंदाज येत नाही तिला. तिनं विचार केला, हाताची ओंजळ केली आणि जास्त दान दिलं तर खाली पडेल, त्या दानाचा अपमान होईल. मग दान स्वीकारायचं कसं प्रश्न पडला आणि तिनं साडीचा पदर पुढे केला. राजाच्या समोर साडीचा पदर केला, पदराची झोडी केली, पदर पसरला आणि राजानं खिशामध्ये हात घातला. ती कमी प्रतीची स्वकष्टाची मिळालेली मोहर त्या असणाऱ्या काकूच्या पदरामध्ये टाकली, वंदन केलं आणि राजा आणि राणी निघून गेले. पण ब्राह्मण काकूला कळेना. राजानं मान ठेवला की अपमान केला. अरे, एवढ्या मोठ्या अयोध्येचा राजा आला आणि कमी प्रतीची मोहर दान देऊन गेला. राजानं मान ठेवला की अपमान केला, हेच तिला कळेना. तिला राग आला, पण राजावरती रागही व्यक्त करता येत नाही, राजाच्या विरोधात बोलताही येत नाही. तिनं तशीच ती मोहर आपल्या पदराच्या एका कोपऱ्यामध्ये बांधली. दुपार झाली, ब्राह्मणाची वाट पाहत होती, तेवढ्यामध्ये काका आले आणि आलेल्या काकांना पाहिलं आणि काकांना सांगितलं, काका, राजा आज आणि इंदुमती दान देण्यासाठी आलेले होते. तुम्ही काल दान स्वीकारलं नाही म्हणून दान देण्यासाठी ते इथं आले. राजानं आणि राणीनं काय दान दिलं म्हणून काकानं विचारलं, काय दान दिलं? हिनं ती मोहर सोडली, पदरामध्ये बांधलेली, आणि ती कमी प्रतीची मोहर
तिनं हातामध्ये घेतली आणि त्या ब्राह्मणाच्या हातामध्ये नाही दिली, तिनं अंगावरती जोरानं फेकून मारली. राग आलेला होता, तिनं ती मोहर फेकून मारली. ती ब्राह्मणाला झेलता आली नाही, ती जमिनीमध्ये पडली. पण स्वकष्टाची कमाई मातीमोल होत नसते. ती मातीमोल होऊ नये म्हणून ब्राह्मणानं मातीमध्ये ती सापडवण्याचा प्रयत्न केला. जसा जसा ब्राह्मण त्या मातीमध्ये मोहर सापडेल तसं तसं ती जमीन त्या मातीमध्ये घुसत राहिली. मोठा खड्डा झाला, जमिनीत मोहर घुसतच राहिली. खड्डा झाला, ब्राह्मण मोहर शोधण्याचा प्रयत्न करत होता. ब्राह्मण पत्नी रागानं ब्राह्मणाकडे पाहत होती. तेवढ्यामध्ये त्या मातीमध्ये एक सोन्याचा कळस त्या ब्राह्मणाच्या हाताला लागला. त्यानं कशाचा कळस आहे म्हणून आणखी माती जोर जोरानं बाजूला केली, तर तो रथ होता महाराज सोन्याचा. सोन्याचा रथ जमिनीतून तेवढ्याच वेगानं निघाला. जेवढ्या वेगानं जमिनीमधून निघाला तेवढ्याच वेगानं आकाश मार्गानं तो रथ निघून गेला. पण मोहर मात्र जमिनीमध्ये घुसू लागली. पुन्हा पुन्हा उकरताना दुसरा कळस लागला. दुसरा कळस लागला, माती वेगळी करताना तेवढ्याच आवेशानं दुसरा रथ निघाला. तो ही आकाशाच्या मार्गाने निघून गेला. बग्यांची गर्दी झाली. पाहता पाहता वाऱ्यासारखी बातमी अयोध्येमध्ये पसरली. ब्राह्मण खड्डा करतोय, त्यातून रथ, सोन्याचे रथ वरती निघतात, आकाश मार्गाने निघून जातात. 3 रथ, 4 रथ, 5 रथ, 6 रथ गेले. हळूहळू बातमी आज राजापर्यंत जाऊन पोहोचली. आज राजा आणि इंदुमती पाहण्यासाठी आले. अयोध्येतल्या प्रजेची गर्दी झालेली होती. ब्राह्मण माती उकरत होता, आश्चर्याने प्रजा पाहत होती. तेवढ्यामध्ये 8वा रथ निघाला. तेवढ्याच आवेशानं तेवढ्याच वेगानं आकाश मार्गाने निघून गेला. तेवढ्यामध्ये आज राजा आणि इंदुमती आले. त्यांना तो जाणारा रथ पाहिला. आश्चर्य वाटलं. काका जवळ आले आणि काकांना विचारलं, काका हे काय आहे, काय चमत्कार आहे? काकानं सांगितलं, हात जोडले आणि सांगितलं, महाराज तुम्ही जी स्वकष्टाची कमाई दान दिलेली होती ती रागानं पत्नीनं माझ्या अंगावरती फेकली. माझ्याकडून ती हातातून निसटली, जमिनीवरती पडली. स्वकष्टाची कमाई मातीमोल होऊ नये म्हणून ती जमिनीमध्ये घुसताना मी तिला शोधण्याचा, सापडवण्याचा प्रयत्न करतोय. त्यातून हे 8 रथ आकाशाच्या दिशेनं निघून गेले. तेवढ्यामध्ये 9व्या रथाचा कळस लागला. राजानं सांगितलं ब्राह्मणाला, आता हा कळस आणि हा रथ मात्र कुठं जाऊ देऊ नको. ब्राह्मणानं माती उकरली. तेवढ्याच वेगामध्ये, तेवढ्याच आवेशामध्ये 9वा रथ निघाला आणि तो ही पाहता पाहता आकाशाच्या दिशेनं निघून गेला. काय होतं राजाला कळत नाही, ब्राह्मणाला कळेना. तेवढ्यामध्ये पुन्हा उकरण्याचा प्रयत्न केला. आता 10व्या रथाचा कळस लागला. 10व्या रथाचा कळस लागला. माती बाजूला केली. रथ जमिनीतून आवेशात वेगात वरती आला. पण आता रथ मोकळा नव्हता. या 10व्या रथामध्ये एक लेकरू होतं महाराज, एक बालक होतं. त्या बालक बसलेला रथ, 10वा रथ त्या जमिनीतून बाहेर आला. आता हा रथ आकाश मार्गाला गेलाच नाही. हा रथ जागेवरती थांबला. ब्राह्मणानं विचार केला, ज्याच्या स्वकष्टाच्या कमाईनं हा रथ आणि हा मुलगा मिळाला, हा त्याचा त्याला द्यावा म्हणून त्यानं आज राजाला तो कळस, तो रथ आणि त्या रथामध्ये असणारा मुलगा दान देऊन टाकला. दान देऊन टाकला. रथासह मुलगा दान दिला. तो राजवाड्यामध्ये मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला. पण राजवाड्यामध्ये मोठा होत असताना त्याचा नामकरण विधी करायचं ठरलं. पण नामकरण करायचं कोणी हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळा कुळाचे असणारे कुलाचारी ऋषी हे बाहेर गेलेले होते. म्हणून कुणी नामकरण करायचं. मग ज्या ब्राह्मणानं हा मुलगा आणि रथ दिला त्या ब्राह्मणाला बोलवायचं ठरलं. त्या ब्राह्मणाला बोलावलं आणि त्यानं नामकरण विधी केला महाराज त्या मुलाचा. 10व्या रथामध्ये निघाला म्हणून त्याचं नाव ठेवलं दशरथ. 10व्या रथामध्ये निघाला म्हणून त्याचं नाव ठेवलं दशरथ. हा दशरथ लहानाचा मोठा अयोध्येमध्ये होऊ लागला. अयोध्येमध्ये होत असताना, लहानाचा मोठा होत असताना एकदा भगवंताच्या मनामध्ये आलं ना, देव असो कुणीही असो कर्म चुकत नाही महाराज. जे केलेलं कर्म आहे ना ते
कर्म भोगाल्याचित, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. कर्म कोणाला चुकत नाही, देवाला चुकलं नाही, देवाच्या बापाला चुकलं नाही. बारकाईनं ऐका, पुढे पुढे आणखी सांगे. राजा दशरथ एक दिवस आई वडिलांबरोबर बागेमध्ये खेळत होता. आई वडील बाजूला बसलेले होते. नारदजींच्या विण्याला कोणीतरी सुगंधी फुलाचा हार घातलेला होता. हार इतका सुगंधी होता, इतका सुगंधी होता की त्या हाराला असंख्य भुंगे चिकटले आणि असंख्य भुंग्याच्या वजनानं नारदजी आकाश मार्गाने जात होते. नेमके आकाश मार्गाने जात असताना नारदजी ज्या मार्गाने जात होते त्याच ठिकाणी अजराजा आणि इंदुमती खाली बागेमध्ये बसलेले होते. वरून आकाश मार्गाने त्यांच्यावरून नारदजी चाललेले होते. फुला सुगंधी होती. भुंग्याची एवढी गर्दी झाली की त्या भुंग्याच्या वजनानं त्या हाराचा धागा तुटला. कधी कुणाचा धागा तुटेल सांगता येत नाही, कधी तुटेल सांगता येत नाही. पण हा धागा ज्याच्या हातामध्ये आहे ना त्याचं नाव आहे पांडुरंग, त्याचं नाव आहे देव. आपण त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याचे पतंग आहोत. पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा. त्याच्या हातामध्ये धागा आहे. त्यानं जर धागा सोडला तर आपला पतंग भरकटायला वेळ लागत नाही. म्हणून जोपर्यंत दोर चांगला आहे, जोपर्यंत धागा चांगला आहे, तोपर्यंत आम्ही ज्याच्यासाठी जन्माला आलो ते करणं आमचं कर्तव्य आहे. कधी धागा तुटेल सांगता येत नाही. तुटला आयुष्याचा दोरा, कधी तुटेल सांगता येत नाही. आणि एकदा दोरा तुटला की वाचवणार कुणीच नाही महाराज, कुणीच नाही. या विश्वामध्ये काळापासून वाचवणार तुम्हाला आम्हाला कुणीच नाही महाराज, कुणीच नाही. महाराज म्हणले आई वाचवणारी नाही, बाप वाचवणारा नाही, मुलगा वाचवणारा नाही, मुलगी वाचवणारी नाही, राजा रंक फकीर कोणीही वाचवणार नाही. तुमचं आमचं ध्यान सोडून देवाला देवाचे वाचवता आले नाहीत, देवाला देवाचे वाचवता आले नाहीत. पीर गए पैगंबर गए, अवताराच्या राशी देवाच्या संपल्या महाराज. ये थबुरो नाही आले अवतार, अवताराच्या राशी संपल्या. तुमचं आमचं काय घेऊन बसला महाराज तुम्ही. आम्ही तर कोणत्या झाडाचा पाला. वाळवटीमध्ये कधी उडून जाऊ सांगता येत नाही, भरोसा नाही महाराज त्याचा. कितीही प्रयत्न करा कर्म चुकवताच येत नाही. धागा तुटला आणि इंदुमतीच्या हृदयावरती हार जोरानं आदळला. इंदुमती जागेवरती गतप्राण झाली. जागेवरती आई मेली राजा दशरथाची. लहानपणी आई मेली. राजा दशरथाचा खेळण्याचं वय, त्या वयामध्ये आई गेली. हार पडला हृदयावरती, इंदुमती गतप्राण झाली. अज राजानं तोच हार आपल्या हृदयावरती हजारो वेळा हाणून घेतला, पण अज राजाला काही झालं नाही. प्रत्येकाचा मृत्यू हा वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या स्थळी, वेगवेगळ्या प्रकारानं घडलेला असतो, ठरलेला आहे. तो त्याच पद्धतीनं होणार यामध्ये शंका नाही. आपण म्हणतो 2 मिनिट उशिरा गेला असता तर वाचला असता, 2 मिनिट आधी गेला असता तर सापडला असता. पण नाही महाराज, ज्याचं भरलं त्याला जावंच लागतं. तो राजा असो, रंक असो, फकीर असो, इथं राहणार कुणीच नाही. इंदुमती गतप्राण झाली. आई विना पोरक झालेलं लेकरू आज राजानं मोठं केलं. संस्काराचे धडे बापानं दिले. बाप मुलाला असा घडवू शकतो. आज राजानं राजा दशरथाला असं घडवलं की दशरथ धनुर्विद्येमध्ये पारंगत केला. त्रेता युगामध्ये राजा दशरथासारखा धनुर्विद्येमध्ये पारंगत असणारा दुसरा राजा नाही. म्हणून इंद्र मदतीसाठी राजा दशरथाला बोलवायचे आणि त्या 10व्या रथामध्ये बसून राजा दशरथ जन्माला आले. हे 9 रथ जसे वरती आकाशानं स्वर्गाला गेले तसं हा 10वा रथ स्वर्गाला जात होता. म्हणून त्याच रथामध्ये राजा दशरथ स्वर्गाला जात होते, बाकी रथ स्वर्गाला जात नव्हते. तोच रथ स्वर्गाला जात होता. स्वर्गाला जाण्याचं कारण ते आहे, मदत करण्यासाठी जायचे. अनेक वेळा मदतीसाठी गेले, अनेक वेळा मदत केली, अनेक वेळा विजय मिळवला, अनेक वेळा सत्कार समारंभ पुरस्कार दिले.
पण राजा दशरथाच्या जीवनातलं दुःख कमी झालं नाही. देवाच्या वैकुंठामध्ये स्वर्गामध्ये जाऊन आले. देवाची मैत्री ज्याला आयुष्यामध्ये घडली त्याच्या जीवनातलं दुःख कमी झालं नाही. त्याला प्रारब्धाचे भोग चुकवता आले नाही. त्याला भोग भोगावेच लागले. राजा दशरथाला 703 राण्या, पण पोटी पुत्र प्राप्ती नाही. पोटी पुत्र प्राप्ती नाही. त्यातल्या 3 मुख्य पटराण्या कौसल्या, कैकेयी आणि माता सुमित्रा. 700 राण्या, ह्या 3 मुख्य पटराण्या, 703 राण्या, पण पोटी पुत्र संतती नाही. अनेक नवस सायास केले, पोटी पुत्र संतती होत नाही. दुःखाला कमी नाही महाराज, दुःख ओतप्रोत भरलेलं. जर देवाच्या बापाची ही दशा असेल तर तुम्ही आम्ही कोण? देवाच्या बापाची ही दशा असेल तर तुम्ही आम्ही कोण? कमी करता आली नाही महाराज देवाला. दुःख भोगावं लागलं बापाला. वानप्रस्थ आश्रम स्वीकारायचा ठरवला राजा दशरथानं देखील. 703 राण्या असून पोटी पुत्र संतती नाही. एक मुलगी झाली आधी, एक मुलगी झाली, तिचं नाव शांता ठेवलं. पण तीही मित्र राजा आला, त्याला आवडली आणि त्यानं दत्तक मागितले. राजा दशरथानं स्वतःची शांता नावाची मुलगी त्याला दान दिली. पण आता पोटी पुत्र संतती नाही. पोटी पुत्र संतती नाही म्हणजे निपुत्रिक नव्हते राजा दशरथ. राजा दशरथाला एक मुलगी होती, तिचं नाव होतं शांता, भगवान प्रभू रामचंद्राची बहीण. ज्या राजाला दान दिली त्या राज्यात वरती परचक्र आलं आणि त्या परचक्रामध्ये बरीचशी धूळधाण झाली. राज्य गरीब झालं. पण मुलीवरती नितांत प्रेम राजाचं. एक दिवस मुलीबरोबर बोलत होता आणि मुलीच्या बोलण्यामध्ये एवढा गुंतला, एक ब्राह्मण दान मागायला आला पेरणीसाठी धान्य. पण मुलीमध्ये बोलत असताना त्या ब्राह्मणाच्या बोलण्याकडे, दान मागण्याकडे लक्ष गेलं नाही आणि त्या ब्राह्मणानं शाप दिला, 12 वर्ष तुझ्या राज्यामध्ये पर्जन्यवृष्टी होणार नाही. आधीच परचक्र आलेलं, पर्जन्यवृष्टी 12 वर्ष नाही. मग त्यानं विचार केला काय करावं. कुणीतरी सल्ला दिला, त्याच्यासाठी तुला पर्जन्य होण्यासाठी यज्ञ करावा लागेल आणि तो ऋषशृंग साधूच्या हातून करावा लागेल. हा ऋषशृंग आणायचा कुठून, याला आणायचं कसं प्रश्न निर्माण झाला. आणि मग त्या ऋषशृंगाला आणण्यासाठी राजा दशरथाची दत्तक घेतलेली मुलगी, जिचं नाव शांता होतं, या शांतेचा विवाह ऋषशृंग साधू बरोबर केला. जीवनात दशा किती वाईट असते पहा एकदा. जन्माला येण्यासाठी नवस सायास. मुलगा जन्माला आला, त्याच्या पोटी पुत्र संतती नाही. एक मुलगी झाली, ती राजाला दुसऱ्या दान दिली, दत्तक दिली, त्यानं ती साधूला दिली. किती दुःख. त्यानं ती साधूला दिली. त्या साधूनं पर्जन्यवृष्टीसाठी यज्ञ केला, पाऊस पडला आणि तो साधू तिथेच राहू लागला. पुढे ऐका, राजा दशरथाचं चरित्र सोडून सांगणार नाही, ऐका पुढे. मग या राजा दशरथानं वानप्रस्थ आश्रम स्वीकारायचं ठरवलं. आणि वानप्रस्थ आश्रम स्वीकारायचं म्हणून जंगलामध्ये जायचं. पण अष्टप्रधानामध्ये असणारा एक प्रधान, ज्याचं नाव होतं सुमंत, त्या सुमंतानं विनंती केली, महाराज काही दिवस थांबा. आणि मग राजानं ऐकलं. पण राजाच्या पुण्यामध्ये वृद्धी व्हावी म्हणून प्रजेनं त्या ठिकाणी राजाच्या पुण्यामध्ये वृद्धी होण्यासाठी आपापल्या परीनं प्रयत्न करायला सुरुवात केली. कोण 4 धामाची यात्रा करू लागलं, कोण पूजा अर्चा ध्यान धारणा अनुष्ठान करू लागलं, कोण यज्ञ यागादी कर्म करू लागलं, कोण दान धर्म करू लागलं. या सुमंतानं देखील बद्रीनाथाची यात्रा पायी करायची ठरवली. आणि बद्रीनाथाला पायी जात असताना एका ठिकाणी मुक्काम पडला. त्या मुक्कामामध्ये त्यानं ऐकलं, काही साधू मंडळी बसलेली होती. त्या साधूंची चर्चा चालू होती. संत एकांती बैसले, त्यांची चर्चा चालू होती की लवकरच या त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू रामचंद्र जन्माला येणार आहे. लवकरच भगवंताचा अवतार या भूतलावरती होणार आहे. बाकी साधूंना विचारलं, महाराज नेमका या भूतलावरती भगवंताचा अवतार कुठे? माझ्या नगरीमध्ये
भगवान परमात्म्याचा अवतार होणार, किती आनंद झाला असेल त्याला. आनंदाची उर्मी दाटून आली आणि ते ऐकण्यासाठी आणि विचारण्यासाठी त्या साधूकडे जर निघणार, तेवढ्यामध्ये दुसऱ्या साधूने प्रश्न केला, लवकरच अयोध्या नगरीमध्ये भगवंताचा जन्म होणार, पण कुणाच्या पोटी भगवान परमात्मा जन्माला येणार. त्यावेळेला सांगितलं, त्या अयोध्या नगरीचा असणारा राजा, अज राजाचा पुत्र राजा दशरथ, या दशरथाच्या पोटी लवकरच भगवंत जन्माला येणार आहे. मग किती आनंद झाला असेल. माझ्या राजाच्या पोटी भगवान परमात्मा जन्माला येणार, आनंदानं उड्या मारावं की नाचावं हे कळेना. उर्मी दाटून आली, साधूचे पाय धरले, साधूचे परिचय करून दिला आणि बद्रीनाथाची यात्रा केली. राजाला येऊन सांगितलं, महाराज मी अशी अशी साधूंची चर्चा ऐकली, पण त्यासाठी आपल्याला पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करावा लागेल. मग राजाने विचार केला, हा पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ कुणाच्या हातून करावा लागेल. त्यावेळेला त्या साधूनं सांगितलं होतं, त्याच्यासाठी राजाला पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ ऋषशृंग आणि माता शांतेच्या हातून करावा लागेल. मग मात्र आनंदाला पारावारच नाही. का? या सुमंताला माहित होतं, शांता ही माझ्या राजाची मुलगी आहे आणि मुलगी बापासाठी जे करू शकते ना, ते जगामध्ये कुणीच करू शकत नाही. बापाचं सर्वात जास्त प्रेम आणि सर्वात जास्त लक्ष जर कुणावरती असेल ना, तर ते मुलीवरती असतं. आणि मुलीचं सगळ्यात जास्त प्रेम जर कुणावरती असेल ना, तर ते प्रेम बापावरती असतं. सांगितलं, आपल्या बापासाठी शांता तिच्या पतीला घेऊन नक्की ये. मग सांगितलं, महाराज माता शांता आणि ऋषशृंगाच्या हातून यज्ञ करावा लागेल. सुमंताकडे आणण्याचं काम दिलं. सुमंतानं रथ जुंपला, वेगानं पळणारे घोडे रथाला जुंपून राजवाड्याच्या समोरून रथ निघाला, त्या राजाच्या राज्यामध्ये गेला. माता शांतेची भेट घेऊन तिला सांगितलं, तिनं ऋषशृंगाला तयार केलं आणि ऋषशृंग आणि माता शांता अयोध्येमध्ये आली. पण पहा ना, नियतीचा खेळ किती वेगळा असतो. यज्ञ करण्यासाठी ऋषशृंग आणि शांता आली, पण यज्ञाचा मुहूर्त निघेना, यज्ञाचा मुहूर्त सापडेना. तो सापडायचा 6 महिन्यानंतरचा. मग 6 महिने माता शांता आणि ऋषशृंग ठेवायचे कुठे, म्हणून प्रश्न पडला. आणि मग माता शांता आणि ऋषशृंगाला 39 किलोमीटर अंतरावरती पर्णकुटी बांधून ठेवली आणि त्या पर्णकुटीमध्ये शांता आणि ऋषशृंग राहिले. ऋषशृंग आणि माता शांता राहिली. काही दिवसानं पर्जन्य वृष्टी झाली, वसंत ऋतूचं आगमन झालं, झाडांना पालवी फुटली आणि यज्ञाचा मुहूर्त जवळ आला. यज्ञाची तयारी झाली आणि ऋषशृंगाच्या हातून माता शांतेच्या हातून यज्ञाची पूर्ण आहुती झाली. हातामध्ये पायसाचं भांड घेऊन भगवान अग्निनारायण देवता प्रगट झाली. तो प्रसाद यज्ञाचे यजमान ऋषशृंगाच्या हातामध्ये प्रसाद देतात आणि ते राजा दशरथाच्या हातामध्ये प्रसाद देतात. राजा दशरथ तो प्रसाद राण्यांना देतात आणि त्यापासून भगवान परमात्मा त्या अयोध्येमध्ये जन्माला येतात. भगवान प्रभू रामचंद्र जन्माला आले. ज्याच्या पोटी जन्माला आले, कुळाचं नाव उज्ज्वल केलं महाराज. अयोध्या नगरीमध्ये ज्याच्या पोटी भगवान परमात्मा जन्माला आले, फक्त बापाचं नाव उज्ज्वल नाही केलं, तर संपूर्ण रघु कुळाचं नाव उज्ज्वल केलं आणि मर्यादा पाळली महाराज. रघुकुल रीत सदा चली आहे, जान जाय पर वचन न जाय. मर्यादा पाळली. मग त्या बापानं दिलेले संस्कार महत्वाचे असतात आणि प्रत्येक बापाची इच्छा असते, आपल्या पोटी असा पुत्र जन्माला यावा की जो आपला वंश मुक्तीपर्यंत निघून पोहोचविल. असा पोटी पुत्र जन्माला यावा. राजा दशरथाच्या पोटी जगाचा बाप जन्माला आला. किती आनंद झाला असेल महाराज. म्हणून महाराज म्हणले, जगामध्ये बाप असा असावा की आपला वंश मुक्तीपर्यंत नेहून पोहोचवणारा असावा.